आणि यानंतर बातमी आहे मराठा मोर्चांसंदर्भातली। पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठा मोर्चाचं वादळ उत्तरेकडे वळलंय। आज नंदुरबार आणि बुलढाण्यामध्ये मराठा मूक मोर्चे निघतात। थोड्याच वेळात या ठिकाणी मोर्चांना सुरुवात होतीये। नंदुरबारमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल। तर बुलढाण्यामध्ये पावसामुळे रस्त्यांवरती चिखल झाल्यामुळे मोर्चा काढण्याच्या ऐवजी लोक केवळ एकाच ठिकाणी जमतील आणि त्यानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं जाणार आहे। दोनही शहरात मोर्चेकरी हळूहळू जमू लागलेत। शहरासोबतच ग्रामीण भागातल्या लोकांचा सुद्धा या मोर्चामध्ये मोठा सहभाग आहे। आपले प्रतिनिधी अविनाश सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, नंदुरबारमध्ये कसं चित्र पाहायला मिळतंय, कसा प्रतिसाद आहे? आपण पाहतोय की राज्यामध्ये तर मोठमोठ्या संख्येने तर मराठा मोर्चांचं आयोजन झालेलं आहे। काल परवाचे तर नगरचा असेल, नाशिकचा असेल, पुण्याचा असेल, भव्य दिव्य असे तर विराट मोर्चे निघालेत। आज तर तसाच एक मोर्चा नंदुरबारमध्ये देखील मोर्चा निघालेला आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तर अभिवादन करून तर हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की लाखोच्या संख्येनं या ठिकाणी तर मोर्चामध्ये तर समाज बांधव एकवटलेत। खरं तर कोपर्डीच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच तर पूर्णपणे मराठा समाज एकवटला आहे। त्यातच तर नंदुरबारमध्ये देखील तर असा भव्य मराठा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आतापर्यंत अविनाश पाहिलंय की प्रत्येक मोर्चामध्ये राजकीय नेत्यांचीही उपस्थिती आहे। नंदुरबारमध्ये कोण कोण सामील होत आहे या मोर्चासाठी? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाही अविनाश यांच्याशी। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधून नंदुरबारमधलं मोर्चाचं चित्र जाणून घेणार आहोत। परंतु नंदुरबार, बुलढाणा या दोनही ठिकाणी आज मराठा मूक मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रामधल्या मोर्चांनंतर आता उत्तरेच्या दिशेनं हे मोर्चे वळू लागले आहेत।